प्रत्येक टॉपिक खूप वास्ट आहे. जसं मॅथ्स म्हटलं की मॅथ्सचा चला माहिती आहे की लिमिटेड सिलेबस आहे, की हे 20 धडे 20-40 धडे आहेत आपल्याला, त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा. युपीएससीचा जो ऍक्च्युअल सिलेबस युपीएससीने दिलेला आहे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये, जर तुम्ही दोघं मॅच केले तर तुम्हाला टॉपिक समजून येतील की हे ऍक्च्युअल टॉपिक युपीएससी क्वेश्चन विचारणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण युपीएससीचे मागचे जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढले 5 वर्षाचे, तर तुम्हाला एक अंदाज येईल की या टॉपिकवर आतापर्यंत एवढे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. जसं की स्टॅटिस्टिक्स एक झाला, अल्जेब्रा झाला, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री झाला. तर हे जे काही मेजर टॉपिक्स आहेत ना, की ज्याच्यावर तुम्हाला गेले 5 वर्षामध्ये तुम्हाला पॅटर्न दिसून येईल की मेजर चंक आहे क्वेश्चन्स, तर हे टॉपिक तुम्ही स्किप तर नाही करू शकत. समजून घ्या, हे सगळ्या टॉपिकचा अभ्यास करून तुम्ही धरताय की सर 50 क्वेश्चनचा अभ्यास आत्ताच होतोय माझा, तर 120 पैकी 50 क्वेश्चनचा अभ्यास तुमचा झाला तर तुम्ही डेफिनेटली मॅथ्समध्ये चांगला स्कोर करू शकता. की जर तुम्ही असा जर पूर्ण प्रॉपर पेपर्स अनालाइज करून तुम्ही स्वतःचा एक स्टडी प्लॅन बनवला पुढच्या 6 महिन्याकरिता, तर तो डेफिनेटली वर्कआउट होऊ शकतो. तुमच्या पेपरला तुम्हाला तुमचे रिझल्ट 100% दिसू शकते.